येऊ का मॅम? अरे या या या, जा हे सबमिट कर. या बसा. काही सबळ पुरावा मिळाला आपल्या केसच्या संदर्भात? मॅम, अजून तरी काहीच हाती लागलं नाही, पण एक वेगळीच गोष्ट घडली. काय? Happy birthday to you, Madhu. Happy birthday to you, Madhu. Happy birthday to you, Bhagya. दादा हे कोण आहेत रे? आम्ही तुझे खरे आई वडील निर्मला आणि प्रभाकर बेळगावकर. काय कमाल आहे नाही. लोक पोरं जन्माला घालतात, वाऱ्यावर सोडून देतात, आणि आत्ता आले ते अधिकार सांगायला. पण मॅम, जन्माचा अधिकार तर नाकारू शकत नाही ना आपण. आणि त्यांनी जन्म दिला हे जर स्पष्ट झालं तर मग आपल्याला तर काहीच बोलता येणार नाही. कमॉन तुळजा, भाग्याचं वय आता 18 पूर्ण आहे ना. मग कुठे आणि कुणाबरोबर राहायचं हा तिचा चॉईस आहे, आणि अधिकार सुद्धा. आणि तिचा हा अधिकार कोर्ट सुद्धा मान्य करेल. त्यामुळे ह्या केसमध्ये असं काही काळजी करण्यासारखं आहे असं मला वाटत नाही. ओके? मॅडम ते सूर्यकांत, आता तुम्ही फक्त तुमच्या केसवरती लक्ष केंद्रित करा. मी शालन यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट वाचलेला आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी निग्लेक्ट करण्यात आलेल्या आहेत. पोलिसांनी पण खूप हलगर्जीपणा केला ह्या केसमध्ये. आता डॅडींच्याच फेवरमध्ये सगळेजण आहेत म्हटल्यावर हे तर होणारच. शालन यांच्या केसमधली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मृत्यूनंतर शालन यांच्या बोटांच्या नखामध्ये कपड्यांचे धागे सापडलेले. आता जर जालंधर यांनी शालनला कड्यावरून ढकललं असेल आणि त्यावेळी जर झटापट झाली असेल तर शालन यांच्या नखामध्ये अडकलेले धागे हे जालंधर यांच्या कपड्यांचे असू शकतात. आणि हा आपल्यासाठी सबळ पुरावा असू शकतो. या केसचा टर्निंग पॉइंट म्हणा ना. काहीही करून आपल्याला हा पुरावा मिळवला पाहिजे. आता हा पुरावा एकतर त्या जागेवर असू शकतो किंवा जालिंदर यांच्याकडे असू शकतो. सूर्या, तुळजा, आपल्याला काहीही करून हा पुरावा मिळवला पाहिजे.